नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहे की मुलांना व मुलींना हॉस्टेल कधी मिळते व त्या मिळण्याची प्रोसेस कशी आहे, है ना? खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या हॉस्टेलसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, बरोबर? त्यांच्या संबंधी हा प्रश्न खूप मोठा आहे. तसेच काही विद्यार्थी असे आहेत की बघा, कॅप 3ला जर आपण बेटरमेंट केलं तर हॉस्टेलची जागा राहील की कॅप 1-2च्या मुलांनाच भेटून जाईल, हा पण प्रश्न मनात आहे. तसेच काही मुलांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की कॅप 2ला जर आपण बेटरमेंट केलं तर कॅप राऊंड 1 मधली जागा राहील की नाही राहणार, हा पण प्रश्न आहे. तसेच काही अफवा अशा पसरवत आहेत की कॅप राऊंड 2 मध्ये जर TFWSची सीट लागली असेल आणि कॅप राऊंड 3 मध्ये गेल्यानंतर TFWSची सीट गायब होईल, अशी अफवा पसरत आहेत. ठीक आहे, तर ते हे खरं आहे का, है ना? तर या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मुलांना व मुलींना हॉस्टेल कसे अलॉट होते, त्याची काय प्रोसेस असते आणि कोणत्या मुलांना हॉस्टेल अलॉट होतं, त्याचा मेरिट कसं लागतो, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. बघा, काय असतं, एखादा कॉलेज आहे तर कॉलेजमध्ये हॉस्टेल असणार आहे. हॉस्टेलमध्ये सपोज जर इनटेक असेल 100 मुला किती मुलांचा, 100 मुलांचा. ठीक आहे, आता काय असतं की जनरली 60 मुलांचा इनटेक असतो, बरोबर? फर्स्ट इयरसाठी जर समजा 100 जागा असतील, बरोबर, त्या कॉलेजला जर किती असतील जागा, 50, सॉरी 5 बॅच ब्रँचेस असतील, 5 ब्रँचेस. ठीक आहे, प्रत्येक ब्रँचचा कट ऑफ जो आहे तो सपोज किती आपण पकडूया, 60-60चा असेल, है ना? तर 5 ब्रँचला टोटल जागा किती आहेत आपल्याला, 100 जागा आहेत, है ना? तर एका ब्रँचला किती जागा राहतील, 20 जागा, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की सर 20 जागामध्ये मुलाची ॲडमिशन कशी होईल, है ना? मुलगा असेल किंवा मुलगी असेल, गर्ल्स हॉस्टेल सेपरेट राहतं, बॉईज हॉस्टेल सेपरेट राहणार आहे. प्रत्येक बॉईज हॉस्टेल किंवा गर्ल्स हॉस्टेलसाठी क्रायटेरिया हा सेम राहतो अलॉटमेंटचा. आता अलॉटमेंट कशी होणार, तर बघा, जर आपल्याला टोटल 100 जागा आहेत आणि त्या कॉलेजला 5 ब्रँचेस असतील, तर फर्स्ट इयरला 100 मुलं ॲडमिट कसे होणार? बघा, एका ब्रँचसाठी किती मुलं राहिले, 20 मुलं. ठीक आहे, तर 20 मुलांपैकी कॅटेगरी वाईज त्याचं डिस्ट्रीब्युशन केलेलं असतं वॅकन्सीचं. ठीक आहे, जसं की आता जर समजा 20 जागा आहेत या ठिकाणी, तर त्याच्यापैकी SC आणि ST कॅटेगरीसाठी जेवढ्या आपल्या वॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये डिस्प्ले केलेल्या असतात जागा, तेवढ्या जागा काय राहणार आहेत, SC ST साठी रिझर्व्ह राहतील. ओके, त्यानंतर OBC साठी त्यांच्या जागा रिझर्व्ह राहतील. SC BC साठी आता यावर्षी काय झालेलं, SC BC आलेले तर 10% SC BC साठी आहेत. ओपन आणि EWS मिळून 40% जागा आहेत, है ना? त्याच्यानंतर SC ST साठी मिळून काही पर्सेंटेज आहेत आणि OBC SBC यांचे मिळून काहीतरी पर्सेंटेज ठरलेलं आहे. तर तेवढ्या पर्सेंट जागा ह्या कॅटेगरी वाईज आपल्याला भरल्या जातात. आलं लक्षात? आता आता मेरिट कसं असतं, तर बघा, ओपनच्या जागा किती टक्के आहेत, समजा 40, ओपन आणि EWS मिळून 40% जागा आहेत, है ना? तर 20 जागाच्या 40% किती होतात मुलं, 8 मुलं, है ना? तर 8 मुलं कसे भरले जातील, तर त्याच्यामध्ये ओपनचं मेरिट लागेल. समजा ओपनच्या किंवा EWSच्या 10 मुलांनी अप्लाय केला, जागा किती आहेत आपल्याकडे, 8. तर टॉपचे जे 8 मुलं असतील अप्लाय करणारे, त्या 8 मुलांना या ठिकाणी ॲडमिशन भेटेल. आलं लक्षात? ओके, त्याच्यानंतर सपोज OBC कॅटेगरी आहे, OBC कॅटेगरीसाठी समजा किती, 30% रिझर्वेशन आहे, OBC SBC मिळून, है ना? 30% म्हणजे 6 जागा झाल्या, है ना? 20 मुलांपैकी 6 जागा ह्या OBC साठी आहेत. तर OBC SBC याच्यामध्ये समजा 10 मुलांनी अप्लाय केलं, जागा किती आहेत आपल्या, 6. तर OBC SBCच्या 10 मुलांची मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यावरती किती, जागा किती पाहिजे आपल्याला, 6. तर टॉपचे जे 6 मुलं असतील त्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी होईल, बरोबर. तसंच SC STचं पण तसंच आहे. SC ST सपोज किती, 20-25% 20% जागा असतील समजा, है ना? 20 किंवा 30% जागा ज्या काही असेल, तर तेवढ्या जागा काय केल्या जातात, भरल्या जातात. आता SC STचे मुलं समजा 10 मुलांनी अप्लाय केलं, जागा आहेत 6. ठीक आहे, तर काय होईल त्या ठिकाणी, 6 मुलांना SC STचे मेरिट लिस्ट सेपरेट लागेल, त्याच्यामधले टॉपचे 6 मुलं जे आहेत त्यांचे ॲडमिशन त्या ठिकाणी होईल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने काय झालं केलं जातं,
तर तुमचं पर्सेंटेज जे आहे ते ठरलं जातं. आता राहिला प्रश्न हा की सर कॅप राऊंड 1 मध्ये माझा नंबर लागला तर मला हॉस्टेल भेटायची चान्स आहे का? 2 मध्ये लागला किंवा 3 मध्ये लागला, तर असं काही नाही. हॉस्टेलची प्रोसेस जी आहे ही कॅप राऊंड, तिन्ही कॅप राऊंड झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे तुमचे आल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल त्याच्यानंतर. ठीक आहे. कॅप राऊंड तिन्ही झाल्यानंतर मेरिट लिस्ट लागेल अकॉर्डिंग टू मेरिट लिस्ट. आता याच्यामध्ये कसं असतं की सगळे मुलं हॉस्टेलसाठी अप्लाय करतात का? नाही. लोकल जे जे मुलं असतात ते हॉस्टेलसाठी अप्लाय करत नाही. जे बाहेरचे मुलं आहेत तेच काय करतात, त्या ठिकाणी हॉस्टेलसाठी अप्लाय करतात. त्याच्यामुळे याचं जे पर्सेंटेज आहे हे शक्यतो आपलं जेवढे जागा आहेत तेवढ्या याच्यामध्ये कन्सिडर होतं. ठीक आहे. आता कारण काय असतं बघा, हॉस्टेलमध्ये खर्च कमी असतो. मेस आणि हॉस्टेलचं दोन्ही मिळून खर्च जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंटची मान्यता असल्यामुळे त्या ठिकाणी खर्च खूप कमी असतो. बाहेर राहणं मुलांना परवडत नाही. मेसचं भाडं वेगळं राहतं आणि आपलं रूमचं भाडं वेगळं राहतं. त्या त्यानंतर जायचा यायचा खर्च तो वेगळा आहे ना. त्या ठिकाणी सेफ्टीचा विषय असतो. तर हॉस्टेलमध्ये असं काही टेन्शन नसतं. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी काय करायचं आहे, अगोदर प्रिफरन्स जो आहे तो हॉस्टेलसाठी द्यायचा आहे ना. त्यामुळे आता बघा काय राहतं हॉस्टेलसाठी, तर हे झालं तुम्हाला समजलं की 3 राऊंड झाल्यानंतर आपला नंबर लागतो. त्याच्यामुळे दुसरा प्रश्न जो होता की सर दुसऱ्या कॅप राऊंड नंतर मी ती 3 नंबर कॅप 3ला जर गेलो तर मला हॉस्टेल भेटेल की नाही, हा प्रश्न तर मिटला इथे है ना. कारण तीनही राऊंड झाल्यानंतरच हॉस्टेलची मेरिट लिस्ट लागत असते है ना. आता बघा तिसऱ्या प्रश्नाकडे येऊ आपण. कॅप 2ला जर बेटरमेंट केली तर कॅप राऊंड मधली जागा शिल्लक राहते की नाही राहत? बरोबर. कॅप राऊंड मध्ये जर तुम्हाला एखादा कॉलेज अलॉट झालेलं आहे, कॅप 2 मध्ये तुम्हाला दुसरं कोणतं झालं नाही, तेच पहिलं राहिलं, आणि तरीही जर तुम्ही कॅप 3 साठी बेटरमेंट करत असाल तर तुमचं कॅप 1 मध्ये जी जागा राहिलेली आहे ती रिझर्व तुमच्यासाठी राहते. ठीक आहे. TFWS ची असो किंवा नॉर्मलवाली जागा असो, कोणतीही जागा असेल तर ती तुमच्यासाठी रिझर्व राहते तिसऱ्या राऊंड पर्यंत. ठीक आहे. पण तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेजेस कोणते टाकायचे असतात, त्या जे पहिल्या राऊंडमध्ये तुमचं कॉलेज लागलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले टाकायचे आहेत. कारण तिसऱ्या राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला तर पहिल्या राऊंडमधलं कॉलेज तुमचं कॅन्सल होतं. जर नंबर लागला तर. नाही लागला तर पहिल्या राऊंडमधलं तुमचं कॉलेज जे आहे ते रिझर्व राहतं. ठीक आहे. त्यामुळे बघा विद्यार्थी मित्रांनो, विषय असा आहे की हे तर झालं तुमचं बेटरमेंटचं. आता TFWSचंही मी तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम काही येत नाही, नॉर्मल असो किंवा TFWS सीट असो. ओके. आता बघा याच्यानंतर आणखी एक प्रश्न होता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की बघा काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचा कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागला नाही, कॅप 2 मध्ये लागला नाही, आणि तरीही पालक अशी जिद करून आहेत की आमच्या पोराला हेच कॉलेज पाहिजे, आमच्या पोराला हीच ब्रँच पाहिजे. माझी हात जोडून पालकांना विनंती आहे की हा तिसरा राऊंड जो आहे त्याच्यामध्ये फक्त 2-3 जागा शिल्लक असतात प्रत्येक कॉलेजच्या. काही कॉलेज तर फुल झालेले असतील. ठीक आहे. तर माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही हा जो हट्ट आहे तुमचा की मला हेच कॉलेज पाहिजे है ना, किंवा मला हीच ब्रँच पाहिजे, मला कॉम्प्युटर भेटलं तरच मी घेणार, पोरांचं वर्ष वाया घालवू नका. तुमच्या मुलाला किती पर्सेंटेज पडलेले आहेत, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुमच्या कॅटेगरीचा मेरिट नंबर कोणता आहे, याच्यावरती सर्व मुलाचं ॲडमिशन होणार की नाही हे ठरलेलं असतं. तुम्हाला जर नॉलेज नसेल कोणता ऑप्शन फॉर्म भरायचा, तर कृपया कुणाचं ना कुणाचं मार्गदर्शन तुम्ही घ्या, तर आणि तरच तुमचा कॅप 3ला नंबर लागेल. काही पालक असे आहेत की आम्ही कॉलेज लेवलच्या राऊंडला जाऊ. कॉलेज लेवलच्या राऊंडला तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरकारने म्हणजे गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, तर अगोदर मॅनेजमेंटच्या जागा ह्या 20% 10% रिझर्व ठेवल्या जात होत्या. ठीक आहे. पण आता तसं राहिलेलं नाहीये. कॅप 3 मध्ये तिन्ही कॅपमध्ये जर मुलाचा नंबर लागला नाही किंवा जागा जर शिल्लक राहिली तरच आपला कॉलेज लेवलचा राऊंड होत असतो. त्याला म्हणतो मॅनेजमेंटचा राऊंड. इन्स्टिट्यूट लेवल किंवा कॉलेज लेवलचा राऊंड जो असतो तो केव्हा होतो, जर तुमच्या कॉलेजमध्ये वॅकन्सी शिल्लक असेल तर. त्यामुळे कॅप 3 मध्येच मॅक्झिमम मुलांचं ॲडमिशन व्हावं अशी माझी इच्छा आहे.
ठीक आहे. तसेच ज्या मुलींचं ॲडमिशन अजून झालेलं नाही कॅप 1 आणि 2 मध्ये, तिसऱ्या राऊंडसाठी तुम्ही 100% गाईडन्स घ्या. अदरवाईज तुम्हाला कॅपमधून जर नंबर नाही लागला तर पूर्ण फीस भरावी लागेल कॉलेजची. ही मुलींची जी माफ झालेली फीस आहे, ही कोणत्या मुलींसाठी आहे? तर ज्या मुलींचं कॅप राऊंडमधून ॲडमिशन होणार आहे, त्याच मुलींची फीस माफ होणार आहे. येत आहे लक्षात? त्यामुळे पालकांनो, तुमचा जर हट्ट असेल, की मला हीच ब्रँच भेटली तर करेल, नाहीतर नाही करणार, तर तुम्ही तो हट्ट सोडा. तुम्हाला गाईडन्स जर पाहिजे असेल तर एक मॅडम आहेत आमची, त्यांची कन्सल्टन्सीची टीम आहे 8 जणांची. तर त्यांनी कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये टोटल 131 फॉर्म भरलेले. त्यापैकी 130 मुलांना ज्या कॉलेजला पाहिजे, ज्या ब्रँचला पाहिजे, त्या ठिकाणी नंबर लागलेला आहे. ब्रँचचं सोडा, त्यांच्या पर्सेंटेजनुसार त्यांना बेस्ट कॉलेज मिळालेलं आहे ना? कारण महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत, आपल्याला सगळे कॉलेजेसची माहिती नसते. तुमची त्याच्यामध्ये खूप सारा मॅटर करत असतो, की कॅटेगरी, जसं की तुम्हाला सांगितलं डिस्ट्रिक्ट, तुमचा मेरिट नंबर, वॅकन्सी मॅट्रिक्स बघावा लागतो. कॅप 3चा वॅकन्सी मॅट्रिक्स आल्यानंतर तुम्ही शॉक व्हाल, की किती जागा शिल्लक आहे. जे चांगले कॉलेज, गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत, त्याला तर बिलकुल जागा शिल्लक नसतात. ठीक आहे? त्यामुळे बघा, तुम्हाला गाईडन्स पाहिजे असेल तर या ठिकाणी मी नंबर प्रोव्हाइड करतोय, त्याच्यावरती इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून मेसेज करा, आहे ना? तर आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. आमची टीम इन द सेन्स की माझी टीम नाही आहे ती, कन्सल्टन्सीची टीम वेगळी आहे. मी फक्त काय करत आहे, की त्यांना पर्सेंटेजचं असेल किंवा कॉलेजेसचं नॉलेज आहे आणि तुमच्याकडे नॉलेज नाही, या तुमच्या दोघांमधला मी दुवा आहे फक्त. मी तुम्हाला कनेक्ट करायचं काम करत आहे. तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करा, तुम्हाला एक नंबर प्रोव्हाइड केला जाईल किंवा मॅडमचा कॉल येईल तुम्हाला. तुमच्या पर्सेंटेज किती, तुम्हाला कॉलेज कुठे पाहिजे, त्याच्यावरनं डायरेक्टली मॅडम काय करतील, तुम्हाला सांगतील की नंबर लागेल किंवा नाही, है ना? आणि जर लागत असेल तरच ते तुमच्याकडनं फीस घेतील. ज्या मुलाचा नंबर लागणार नाही, अशा मुलांची फीस रिटर्न करण्यात येईल. ठीक आहे? कारण बघा, हा नंबर दिलेला आहे या ठिकाणी, याच्यावरती मेसेज टाकायचा आहे इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणून. आणि फीस जी आहे ती फीस तुम्ही पे करणार तर ते माझ्या नंबरवरतीच मी पेमेंट घेत आहे. कारण ज्या मुलांचा जर फीसचा काय म्हणतो आपण, नंबर नाही लागला तर त्याची फीस मी स्वतः रिटर्न करत आहे. एका मुलाची, रत्नागिरी जिल्ह्यातील मुलगा होता सावर्ड्याचा, तर त्याला प्रायव्हेट कॉलेज अलॉट झालं होतं. ठीक आहे? आणि त्याला गव्हर्नमेंट लागलेलं नव्हतं, त्याला जे पाहिजे होतं ते, तर त्याची फीस आपण रिटर्न केलेली आहे. ठीक आहे? आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या या नंबरवरती तुम्ही मेसेज केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तर तिकडनं कॉल आल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन विचारली जाईल. आणि शक्यतो बघा, असं नका करू की मला हेच कॉलेज पाहिजे, मला हीच ब्रँच द्या. कारण ही जी टीम आहे ही काय करेल, तुमच्या मुलाचे पर्सेंटेज किती किंवा मुलीचे पर्सेंटेज किती, त्याच्यावरनं, तुमच्या कंडिशनवरनं त्या मुलाला कोणतं कॉलेज भेटू शकतं, असेच कॉलेज त्या ठिकाणी टाकतील. असं नाही की आपल्याला पर्सेंटेज आहे 60% आणि तो आपण ऑप्शनमध्ये पहिलं टाकतोय गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणे, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती, कसं लागणार आहे ना? मग असे तुम्ही 300 जरी कॉलेज टाकले तरी तुमचा नंबर लागणारच नाहीये. येते लक्षात? ठीक आहे? तर अशी गोष्ट आहे. इंटरेस्टेड कॅन्डिडेटने टाका त्या ठिकाणी मेसेज, है ना? तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यात येईल. त्याची फीस जी आहे साधारणतः बघा, 2,000 ते 4,000च्या दरम्यान काहीतरी फीस राहील आता. कारण तिसऱ्या राऊंडला जागा नसल्यामुळे त्या टीमला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. ज्यांना समजा फीस 2,000 ते 4,000च्या दरम्यान वाटत असेल कम्फर्टेबल, त्यांनी काय करायचं आहे, मेसेज टाका तुम्ही इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी, है ना? आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतः रिसर्च करून ऑप्शन फॉर्म तिसरा भरू शकता आणि नंबर लागेल, तर तुम्ही स्वतः भरू शकता. ठीक आहे? भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.